तर नमस्कार मंडळी, माझं नाव दीप पाटील आणि मी काम करतो कार्निवल शिपवरती। तर आपण गेले 5 दिवस झाले आपण घरून निघाल्यात आणि आपली टोटल 6 फ्लाइट झाल्या। तर गेले आपण 5 दिवस झाले आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो म्हणजे आपला शिप जॉईनिंगचा दिवस। तर तो दिवस आज फायनली आला आहे। टेक्सास मध्ये हॉलिडे इन हॉटेलला आपला स्टे होता। तर आपण ज्या शिपला जॉईनिंग करणार होतो ती शिप आपली ड्राय डॉक वरून परतली होती। तर हा साइन ऑन हा खूप मोठ्या प्रमाणात होता। तर आपल्यासोबत आपल्यासारखे टोटल 120 क्रू साइन ऑन होणार होते, म्हणजेच की शिप जॉईन करणार होते। तर त्यामध्येच काही असे फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट वाले होते, त्यांना बघून आपला पहिल्या कॉन्ट्रॅक्टची आपल्याला आठवण झाली। कारण जे आपण फर्स्ट टाइम आलो तेव्हा मनामध्ये आपल्या वेगळीच भीती होती, पण आता ही एक वेगळी एक्साइटमेंट आहे। तर तब्बल 1 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आपल्या होमपोर्ट वरती। तर आपण कार्निवल ड्रीम या शिप वरती जॉईनिंग करणार आहोत। तर आता जे तुम्हाला समोर दिसते ते आपलं पुढील 7 महिन्यांसाठी घर असणार आहे। शिप मध्ये यायच्या अगोदर अशी सिक्युरिटी स्कॅनिंग केली जाते। तर सिक्युरिटी स्कॅनिंग करून आपण बॅग लोड केल्या ट्रॉली मध्ये आल्यावर सर्वात प्रथम असं आपलं डॉक्युमेंट कलेक्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये आपला पासपोर्ट जमा केला जातो आणि आपल्याला इकडे सगळं केबिन की वगैरे भेटतं। त्यासोबत इकडे कॉन्ट्रॅक्ट देखील साइन केलं जातं। तर सर्व डॉक्युमेंटची प्रोसेस वगैरे करून आपण निघालो आपल्या केबिन कडे। ह्याला केबिन तर नाही म्हणता येणार, हे आपलं छोटंसं घरच आहे पुढील 7 महिन्यांसाठी। तर शिप मध्ये पहिला दिवस म्हटलं तर पहिला दिवस हा खूप बिझी जातो। तर पहिल्या दिवशी आपली वेलकम ऑन बोर्ड ची ट्रेनिंग असते, त्याचबरोबर आपल्याला दिलेल्या टाइमामध्ये युनिफॉर्म आणि आपल्याला शूज कलेक्ट करावे लागतात। फायनली सगळे प्रोसेस झाल्यानंतर आपण रेडी झालो ड्युटी जॉईन करण्यासाठी। तर अशा शिप लाईफचे ब्लॉग बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये। थँक्यू।